भरपूर काही शिकायला भेटलं. वारीत माऊलींनी वेळोवेळी कसं ऍडजस्ट व्हायचं, कारण ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आज घरात सर्व काही सुविधा सुख सुविधा आहेत. वारीत आलं की माणूस सगळं विसरून जातो. आणि वारी म्हणजे वारीत एकच गोष्ट आतापर्यंत शिकायला भेटते की वारीत एकच शब्द प्रत्येकाचा, तो लहान माणूस असो या मोठा माणूस असो या लहान व्यक्ती बाळ असो या 70-80 वर्षाचे वृद्ध वारकरी असो, प्रत्येक जण प्रत्येकाला फक्त एकच शब्द बोलतो, माऊली. कोण कुठल्या गावचं आहे माहिती नसतं, कोण कुठल्या घरातला आहे, कोण कुठून आलाय काही माहिती नसतं. फक्त एक जिव्हाळा, एक प्रेम, एक भावना ज्ञानोबा चरणी एक आदर भाव घेऊन वारकरी येत असतात. काही कुणाला काय माहिती नसतं, कोणा पण या 15 दिवसात प्रत्येक जण एवढा आपुलकीचा होऊन जातो की कुटुंब होतं एक तयार. महाराष्ट्राच्या बाहेरून एवढे वारकरी येतात. त्या वारकऱ्यांकडून फक्त एवढं शिकायला भेटतं, एकजुटीने राहा. जात धर्म भेदभाव हा प्रकार वारकरी संप्रदायात नाही. वारकरी संप्रदायात हेच मोठं एक भागवत संप्रदायाचं हेच मोठं. या संप्रदायामध्ये अंधश्रद्धा नाही, जात धर्म भेदभाव हे मानले जात नाही.